गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज आपण 1.5 म्हणजेच हिज फर्स्ट फ्लाईट हा लेसन आपण बघणार आहे. आणि यापूर्वी जे आपण 3 लेसन्स पाहिले तेव्हा मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिले होते किंवा तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्यासमोर टेक्स्टबुक ठेवा. टेक्स्टबुक ठेवलं तर आपल्याला ते व्यवस्थित पाहता येतं आणि व्यवस्थित समजून घेता येतं. हा धडा जो आहे या धड्यामध्ये अवघड शब्द भरपूर आहेत, त्याबरोबर वाक्यरचना पण काही थोड्याशा अवघड आहेत. त्यामुळं या धड्याकडे प्रामुख्याने अतिशय काळजीपूर्वक लक्ष देणं हे फार गरजेचं आहे. अन्यथा हा धडा लक्षात येणं थोडंसं अवघड वाटतं. वाचताना थोडासा अवघड वाटतो हा धडा, पण धडा अतिशय सुंदर आहे. मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की 10वीचं जे पुस्तक बनवलेलं आहे या पुस्तकामध्ये बरेचसे धडे हे प्रेरणादायी आहे. आपल्याला प्रेरणा देणारे, आपल्याला मोटिवेशन करणारे, इन्स्पिरेशन करणारे असे बरेच लेसन आपल्याला या संपूर्ण 10वीच्या वर्षामध्ये शिकायचे. एक धडा जो मी स्किप केलाय मध्ये 1.4 तो म्हणजे बी स्मार्ट, तो अतिशय सुंदर धडा आहे. तो मात्र मी 100% जेव्हा लॉकडाऊन उघडलं जाईल आणि आपण जेव्हा फेस टू फेस आपण ऑफलाईन लेक्चर्स घेऊयात तेव्हा मी तो धडा शिकवणार आहे. तदपूर्वी आपण पुढे पुढे जात राहूयात. आज आपण फर्स्ट फ्लाईट हा धडा जो आहे, हा जो लेसन आहे, हा आज आपण शिकणार आहोत. आता धड्याचं नावच काय, हिज फर्स्ट फ्लाईट. फर्स्ट फ्लाईट म्हणजे पहिल्यांदा जर एखादा पक्षी उडतो, या ठिकाणी पक्षाचं वर्णन केलेलं आहे, तर तो पक्षी पहिल्यांदा ज्यावेळेला उडतो त्याच्या भावना काय असतात किंवा त्याला काय वाटतं ते असतं. आता बऱ्याचशा गोष्टी आपण आयुष्यात पहिल्यांदा करतो आणि जेव्हा आपण त्या गोष्टी पहिल्यांदा करतो निश्चितच काही ज्या सोप्या गोष्टी असतात त्याचा आपल्याला काही वाटत नाही, परंतु काही अवघड गोष्टी ज्या असतात यांचा आपल्याला नक्कीच आपल्या मनामध्ये भीती राहते. आपण जेव्हा पहिल्यांदा सायकल चालवायला शिकतो तेव्हा किती अवघड वाटतं आणि ती सायकल चालवताना किती वेळा गुडघे फुटतात, किती वेळा आपण फुटतो याची गणना आपल्याकडंच नसते. गाडी शिकताना बघा, गाडी शिकताना स्वतःच्या जीवाची तर काळजी असतेच असते, त्याचबरोबरीने आपल्याला समाजाची काळजी असते. कारण सायकलच्या वेगाला कुठंतरी मर्यादा आहे, कुठंतरी त्या नुकसानाला मर्यादा आहे. पण एखादी गाडी शिकत असताना, ती 2 व्हीलर असो किंवा 4 व्हीलर असो, ती शिकत असताना मात्र त्याच्या वेगाला किंवा त्याच्यापासून होणाऱ्या नुकसानाला, त्याच्यापासून होणारी जी मानहानी आहे, जीवितहानी आहे किंवा नुकसान आहे, याची कुठेही मर्यादा राहत नाही. ती किती सुद्धा असू शकते. एकदा एका व्यक्तीने मला एक उदाहरण दिलं होतं की आपण जेव्हा एखादी गोष्ट पहिल्यांदा करतो तर त्यावेळेला आपल्याला ती कशी भीती वाटते, नंतर ती गोष्ट किती आपल्यासाठी सहज होऊन जाते. याचं एक सुंदर उदाहरण तुम्ही तुमच्या पालकांना सुद्धा विचारू शकता की जेव्हा आपण 4 व्हीलर चालवायला शिकतो, कार चालवायला शिकतो, तर कार चालवायला शिकत असताना जेव्हा आपण पहिल्यांदा कार चालवतो किंवा एकदम त्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कार चालवतो, दोन्ही हातांनी पकडून स्टेअरिंग सुद्धा गाडी वाकडी जाते. स्टेअरिंग दोन्ही हातांनी धरलेलं असतं, आपण गाडी चालवत असतो आणि गाडी तरी वाकडी जाते. आणि जेव्हा आपल्याला गाडी चालवायला येते आपण स्टेअरिंग धरलेलं नसतं तरी ती सरळ जाते. ही जादू आहे का कॉन्फिडन्स आहे, आपला आत्मविश्वास, आपली इच्छाशक्ती, आपली मनशक्ती आहे की काय नक्की मला नाही माहिती. पण हा अनुभव स्वतः मी सुद्धा घेतलाय. आज मी जवळजवळ 16 वर्ष आली मी कार चालवतोय. जेव्हा मी कार शिकत होतो तेव्हा माझी सुद्धा हीच अवस्था होती. दोन्ही हातांनी स्टेअरिंग धरायचो तरी गाडी कुठल्या कुठं जायची, आणि आता मात्र स्टेअरिंग नाही धरलं तरी गाडी व्यवस्थित जाते आणि व्यवस्थित चालवली जाते. तर अशा प्रकारे माणसाच्या जीवनामध्ये अनेक अशा गोष्टी असतात की ज्या गोष्टींना तो काय करतो, सामोरे जातो. पहिल्यांदा ज्यावेळेला एखादी गोष्ट तो करतो त्यावेळेला नक्कीच त्याच्या मनामध्ये एक भीती, एक भय हे असतं. आणि ते भय आपल्या जीवाचं असू शकतं, एखाद्या व्यक्तीचं असू शकतं, समाजाचं असू शकतं, आपल्या पालकांचं असू शकतं, ते कोणाचंही असू शकतं. आता फर्स्ट फ्लाईट हा जो धडा आहे, या धड्यामध्ये एका समुद्री पक्ष्याबद्दल सांगितलेलं आहे. आता समजा
मला एखादी गोष्ट करायची आहे आणि ती गोष्ट करून समजा नाही जमली, तुम्हाला समजा एखादं गणित सोडवायला दिलं किंवा 4 ग्रामरची वाक्य सोडवायला दिली, काय होईल? समजा नाही सुटली तर नाही सुटली सर सोडून देतील, काही विशेष नाहीये. पण तुम्हाला जर म्हटलं तुम्हाला 10व्या मजल्यावरनं उडी टाकायची आणि एकदम व्यवस्थित टाकायची आणि अशा अमुक पद्धतीने टाकायची आहे, तुम्हाला आम्ही पॅराशूट देऊ. अरे पॅराशूट जरी दिलं तर ते पॅराशूट सुद्धा एक मशीन आहे किंवा एक वस्तू आहे, ती ऐन वेळेला जर कार्यरत नाही झाली तर काय? म्हणजे आपल्या मनामध्ये कुठंतरी एक लुप्त किंवा लपलेली एक अशी भीती आपल्या मनामध्ये राहील की अरे समजा असं नाही झालं तर. आज आपण विमानामध्ये प्रवास करतो, विमानामध्ये सगळे इन्स्ट्रक्शन फॉलो दिल्या जातात, ते रोस्टेस येते सगळे इन्स्ट्रक्शन घेऊन जाते. वरती ऑक्सिजनची कमी झाली की असं दाबा म्हणजे मास्क खाली, अरे आणून दाखव ना एकदा तरी, म्हणजे आम्हाला कळेल ते नक्की कसं येतं ते खाली. ते त्यावेळेलाच कळणार आपल्याला ते येतं का नाही येतं, कसं येतं, ते चमत्कार हे का काय, ते त्यावेळेला कळणार. किंवा ते म्हणतात की तुमच्या सीटच्या खाली हे ठेवलेलं आहे, जॅकेट ठेवलेलं, लाईफ सेव्हिंग जॅकेट ठेवलेलं आहे. ते जॅकेट मी आजपर्यंत कितीतरी वेळा हात घालून बघितलं, मला ते कुठे जॅकेटचं स्पर्श किंवा मला जाणवलं नाही तिथं ते जॅकेट आहे. म्हणजे मला ते आत्ताच जाणवत नाही, जेव्हा मी शुद्धीवर आहे, जेव्हा मी शांत मनाचं आहे तेव्हाच मला जाणवत नाही. जेव्हा एखादं विमानामध्ये संकट येईल त्यावेळेला मला अचानक ते कसं सापडणार? जर ते मला त्यावेळेला जर सापडणार नसेल किंवा मला जर त्यावेळेला ते लक्षात आलं नाही तर माझ्या जीवाचं किंवा बाकी सगळ्या गोष्टींचं काय होणार? हा निश्चितच एक मोठा प्रश्नचिन्ह आपल्यासमोर राहतो. परंतु या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये आहेत, आपल्या संभ्रमात आहेत, म्हणून काय आपण विमान प्रवास सोडतो का? नाही. आपण एसटी मध्ये जातो, आपण कारमध्ये जातो. एसटी वाला ड्रायव्हर असतो, तो बिचारा किती वयाचा आहे, त्यांनी दिवसभरात किती किलोमीटर गाडी चालवलेली आहे, तो चहा पिलाय की नाही, त्याची काल रात्री झोप झाली की नाही, या कुठल्याच गोष्टीचा आपण विचार करत नाही. आपले जीव, आपला प्राण आपण त्याला स्वाधीन करतो. आपण निश्चिंतपणे झोपतो. का झोपतो आपण निश्चिंतपणे? कारण आपल्याला माहित असतं की त्याचं रोजचं काम आहे, तो ते व्यवस्थित करेल. एक विश्वास, जरी रिस्क असली तरी विश्वास मात्र हा आपल्याला त्या ठिकाणी ठेवावाच लागतो. नाही ठेवून सुद्धा इलाज नाहीये, कारण आपल्याला आपली जीवन प्रणाली जी आहे ती मात्र थांबवता येत नाही. तर मित्रांनो, आजच्या धड्याला आपण सुरुवात करूया. 1.5 हिज फर्स्ट फ्लाइट. सगळ्यांनी पुस्तक समोर ठेवा, पेज नंबर 31. द यंग सीगल was alone on his ledge. His 2 brothers and his sister had already flown away. म्हणतात की एक सीगल जो प्राणी आहे, म्हणजे जो समुद्री पक्षी आहे, हा एका लेजवरती बसलाय. लेज म्हणजे अशी एखादी, असा आपल्या घरात सुद्धा नाही का आपण टीव्हीचा सेट टॉप बॉक्स वगैरे ठेवण्यासाठी असं एक कट्टा टाईप बनवतो, म्हणजे काच लावतो किंवा एखादं प्लायवूड लावतो किंवा कधी कधी आपल्या ट्रॉफीज ठेवण्यासाठी आपण असं त्याला लेज म्हणतात ऍक्च्युली. त्या पद्धतीचं, म्हणजे त्याला लेज नाही म्हणतायत, त्या आकाराचं किंवा त्या प्रकारचं ते लेज असतं. आपण बँकेमध्ये जातो, कधी कधी ते चेक्स आणि स्लिप लिहिण्यासाठी असे फक्त फळकाड बांधलेलं असतं. ते जे फळकाड लावलेलं असतं त्या फळकाडात सुद्धा आपण तसं त्या प्रकारचं, त्याला लेज नाही म्हणत, त्या प्रकारे तो त्याचा आकार किंवा त्या प्रकारचं ती रचना असते, त्या उद्देशाने ती रचना असते. द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. हिज 2 brothers and his sister had already flown away the day before. म्हणे की त्याचे 2 भाऊ, 2 brothers and sister. सिस्टरला एक वचन वापरले, सिस्टर्स म्हणलेलं नाही, अँड सिस्टर म्हणले, म्हणजे एकच बहीण. म्हणजे हा जो समुद्री पक्षी आहे, या समुद्री पक्षाचे 2 भाऊ आणि एक बहीण द डे बिफोर, म्हणजे द डे बिफोर म्हणजे आदल्या दिवशीच ते उडालेले होते. म्हणजे ज्या दिवशी हा प्रयत्न करत होता किंवा ज्या दिवशीची घटना वर्णित केलेली आहे त्याच्या आदल्या दिवशी ते 3 उडून गेलेले होते, त्यांनी उडायला सुरुवात केलेली होती. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. हा मात्र त्यांच्या बरोबर नाही गेला. का? याला मात्र भीती वाटत होती. याला काय वाटत होतं? भीती वाटत होती. का भीती वाटत होती?
कारण याला उडता येत नव्हतं. उंच भरायला घ्यायला गेला, उडायला गेला आणि जर उडताना आलं खाली पडलं तर डायरेक्ट समुद्रात. पर्याय नाही ना की जमिनीवर पडला मग पुढे तो साईडला वाचला, तसलं काय नाही. समुद्रात डायरेक्ट, समुद्रात म्हणजे डायरेक्ट खाली गेला की मेला, म्हणजे आयुष्य संपलं. याला न उडता येते न याला पोहता येते. Somehow when he had taken a little run forward to the brink of the ledge and attempted to flap his wings, he became afraid. आता म्हणतात की या पक्षाने काय केलं, थोडं पुढं आला, आणि उडण्याचा प्रयत्न करायला लागला. काय म्हणले बघा ना, अवघड शब्द पण बघा त्याच बरोबरीने. Somehow when he had taken a little run forward, little run घेणे म्हणजे थोडक्यात थोडं पुढे येणे. To the brink of the ledge, brink म्हणजे कोपरा, म्हणजे त्या लेजच्या कोपऱ्यावर आला आणि आता तो उडणार, आता तो उंच भरारे घेणार. ऑफ द लेज अँड अटेम्प्ट करणे म्हणजे प्रयत्न करणे. टू फ्लॅप हिज विंग्स, कशाचा प्रयत्न केला, त्यांनी पंख फडफडविण्याचा प्रयत्न केला. ही बिकेम अफ्रेड, याला काय झालं, भीती वाटली. यांनी पंख फडफडविण्याचा प्रयत्न केला, पण या पंख फडफडविण्याच्या प्रयत्नामध्ये त्याला भीती वाटली. द ग्रेट एक्सपान्स ऑफ द सी स्ट्रेच डाऊन बिनीथ. जेव्हा त्यांनी पाहिलं तर खाली काय होतं, द ग्रेट एक्सपान्स ऑफ द सी. एक्सपान्स वर तयार झालं एक्सपान्शन, म्हणजे विस्तृत, एकदम महाकाय. समुद्र, कधी समुद्र काठी अलिबागला, गोव्याला, इकडे तिकडे आपण गेलो पाहतो, जोवर नजर जाती नुसतं पाणी 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 पाणी. पडले किती खोले, किती त्या दाब आहे, किती ते फार भयानक असतो ते, आणि किती भीती वाटते आपल्याला त्याच्यामध्ये जायला. त्या लाटा इतक्या जोरजोराने येतात, त्यातनं भरतीचा वेळ जर असेल, भरती जर आली तर त्याचं ते प्रेशर बघण्यासारखं असतात ते. द ग्रेट एक्सपान्स ऑफ द सी स्ट्रेच डाऊन बिनीथ, म्हणजे जवळ बघावं, स्ट्रेच डाऊन बिनीथ. बिनीथ म्हणजे खाली, स्ट्रेच डाऊन म्हणजे जवळ बघावं तो, म्हणजे एकदम विस्तृत पसरलेलं. अँड इट वॉज सच अ लॉंग वे डाऊन, माइल्स डाऊन. पण फक्त असंच विस्तृत नाहीये, खोल सुद्धा आहे. आता किती खोल आहे हे आपल्याला माहिती. स्विमिंग टँक मध्ये आपण जातो तिथं लिहिलेलं असतं 2 फूट 4 फूट 6 फूट 8 फूट 10 फूट व्यवस्थित लिहिलेलं असतं. आपण आपल्या कुवतीनुसार तेवढ्यात उडी टाकतो, तेवढ्यापर्यंत आपल्या स्वतःला मर्यादित ठेवतो. समुद्रात काय करणार, समुद्रात आपल्याला आपली मर्यादा पाळता येत नाही. का, कारण समुद्रात काय चाललंय, किती खोल आहे हे आपल्याला माहिती नाही. तिथं कुठल्याही प्रकारची पाटी लावलेली नसते. He felt certain that his wings would never support him. He felt certain. Certain हा शब्द जो आहे, सर्टनचा शब्द होतो खात्री. म्हणजे त्याला एका गोष्टीचा विश्वास होता, त्याला एका गोष्टीची खात्री होती की माझे पंख मला सपोर्ट नाही करणार. सपोर्ट करणे, आधार देणे, किंवा मदत करणे, किंवा यशस्वी करणे, त्याला कुठल्याही प्रकारे ते मदत करणार नाही. So he bent his head and ran back way to the little hole under the ledge where he slept at night. म्हणून त्याची गाडी परत रिव्हर्स गिअर परत आला, जिथं रोज तो झोपायचा त्या होलमध्ये, तिथं जाऊन तो निवांत बसला. उडण्याचे जे प्रयत्न त्यांनी करणार होता किंवा तो करत होता ते त्यांनी काय केले, कॅन्सल केले. कारण त्याला लक्षात आलं की मी हे प्रयत्न करू शकणार नाही, माझ्यात ती ताकद नाही, मला हे जमणार नाही. म्हणजे त्यांनी स्वतःच ठरवून टाकलं. त्याला कुणी सांगितलं नाही, त्याला कोणी खचवलं नाही, काही नाही. त्यांनी स्वतः ठरवलं की हे मला जमणार नाही. Where he slept at night, even when each of his brothers and his little sister, whose wings were far shorter than his own,
ran to the brink, flapped their wings and flew away. He failed to muster up courage to take that plunge which appeared to him so desperate. फार सुंदर वाक्य या ठिकाणी. त्याचे भाऊ, त्याची बहीण, त्यांचे पंख याच्यापेक्षा लहान होते. त्यांचे पंख याच्यापेक्षा लहान असून सुद्धा ते याच्याबरोबर आले, ते मात्र उडून गेले, हा मात्र तिथंच राहिला. इथे खूप सुंदर शब्द वापरलाय बघा. रॅन टू द ब्रिंक, फ्लॅप हिज विंग, फ्लॅप करणे, पंख बडबडविणे. देअर विंग्स अँड फ्ल्यू अवे. ही फेल टू मस्टर अप करेज. टू मस्टर अप करेज बघा बोल्ड मध्ये दिले, बोल्ड मध्ये दिले ते मस्टर अप करेज. टू मस्टर अप करेज म्हणजे काय, तर ते तेवढं धैर्य साठवलं. आता एवढं मोठं काम करायचं किंवा काहीतरी वेगळं काम करायचं म्हणजे तेवढं धैर्य पाहिजे हो. मग त्यांनी काय केलं, तो तेवढं धैर्य साठवू शकला नाही किंवा तेवढी हिंमत तो करू शकला नाही, तेवढी हिंमत तो एकत्रित करू शकला नाही. टू टेक दॅट प्लंज विच अपियर टू हिम सो डेस्परेट. आता डेस्परेट या शब्दाचा अर्थ काय होतो, की एखादी गोष्ट ज्याची आपल्याला खूप गरज आहे, आवश्यक आहे, करणं गरजेचं आहे आणि जे करायची पण फार इच्छा आहे, म्हणजे फार इच्छा आहे मला की मला ही गोष्ट करायची. एखादी गोष्ट आपण खायची बघतो, आपण एकदम असं डेस्परेट होऊन जातो. आपण मम्मीला म्हणतो पटपट पटपट दे, मला फार भूक लागली. भूक लागलेली नसती, त्या पदार्थाची आपल्याला ओढ लागलेली असते. नवीन कपडे घेऊन येतो आपण, बाकी सगळं सोडतो आणि ते नवीन कपडे ट्राय करण्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट असतो. का? कारण आपण ते कपडे घालून आपण कसे दिसतो हे पाहण्यासाठी आपण डेस्परेट झालेलो असतो. डेस्परेट या शब्दाचा खरा अर्थ होतो मनाची आतुरता. जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी मन आतुर होतं, आपण रिझल्टच्या दिवशी, आपल्या बर्थडेच्या दिवशी आपण वाट बघत असतो की मला कोणाकोणाचे फोन येतात, माझं स्टेटस कोण कोण ठेवते, मला कोण कोण विश करणार आहे, माझ्या बर्थडेला कोण कोण येणार आहे, या सगळ्या गोष्टींसाठी आपण आतुर झालेलो असतो. दॅट इज नथिंग बट डेस्परेशन. म्हणजे आपण म्हणतो ना, आय एम डेस्परेट टू नो, आय एम डेस्परेट फॉर माय विशेस. काही लोक तर काउंटडाऊन चालू करतात मोबाईलवरती आजकाल, की बर्थडेला किती दिवस, किती तास राहिलेत, किती मिनिटं राहिलेत, याच्यापासून सुरू होतं. तर याला आपण म्हणतो डेस्परेशन. टू मस्टर अप करेज टू टेक दॅट प्लंज विच अपियर टू हिम सो डेस्परेट, हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड कॉलिंग टू हिम श्रीली, अपब्रेडिंग हिम, threatening to let him star on his ledge unless he flew away. आता त्याची आई, त्याचे वडील हे त्याच्या भोवतीच उडत होते. तो जिथं बसला होता त्याच्या आजूबाजूला उडत होते आणि त्याच्या आजूबाजूला उडत उडत ते काय करत होते, त्याला म्हणत होते, चल चल तू पण उड, कर हिम्मत कर, बघ कसं भारी वाटतंय, बघ आता आम्ही कुठे चाललो, आता आम्ही असं करणार, आता आम्ही ते करणार. म्हणजे ते त्याला हिनवत होते किंवा त्याला प्रोत्साहित करत होते. एका प्रकारे प्रोत्साहित करण्याची ती पद्धत होती. ते त्याला प्रोत्साहित करत होते की आम्ही उडतोय, आम्ही चाललोय, बघ किती आनंद घेतो आम्ही, बघ किती छान वाटतंय, आम्ही कसे मुक्त आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न करत होते. आणि जेव्हा तो ऐकत नव्हता तर तेव्हा ते त्याला थ्रेटनिंग करत होते. थ्रेटनिंग एक शब्द आहे बघा तिथं. थ्रेटनिंग करणे म्हणजे भीती दाखवणे. त्याला असं भीती दाखवत होते कशाची, टू लेट हिम स्टार्व. स्टार्व म्हणजे उपाशी राहणे. म्हणजे त्याला असं थ्रेट करत होते की जर तू ऐकला नाही किंवा जर तू आमच्या बरोबर आला नाहीस, तुला उपाशी राहावं लागेल. स्टार्व काय शब्द आहे तो, स्टार. स्टार म्हणजे उपाशी राहणे. On his leg unless he flew away, but for the life of him he could not move. परंतु त्याला आपले जीव जास्त प्रिय होता. तो म्हणला नाही, आपण नाही, आपल्याला हे जमणारच नाही. उडायला प्रयत्न करायचा नाही जमलं, डायरेक्ट समुद्रात पडलं मेलं तर काय करता. ते खाणं पिणं गेलं सगळं, द्याल तुम्ही आणून, नाही दिलं तर बसतो 2 दिवस तसंच जगतो, जेवढं जगता येईल जगतो, पण मी उडणार नाही, मी हवेत जाणार नाही. आता पुढे असं झालं, दॅट वॉज 24 hours ago, since then nobody had come near him. ही लोक पण एकदम
कट्टर होती. यांनी पण ठरवलेलं होतं की याला आता अद्दल घडवायची. अद्दल घडवायची म्हणजे याला स्वावलंबी बनवायचं. अद्दल घडवणे म्हणजे त्याला काय असं कोणी शिक्षा करत नव्हतं, त्याला ते स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न करत होते. आता जवळजवळ 24 तास झाले त्याच्या आजूबाजूला कोणी फिरकलंच नाही. त्याचे भाऊ लांब, त्याची बहीण लांब, आई वडील लांब, त्याच्या आजूबाजूला सुद्धा कोणी आलं नाही. Come nearing the day before, all day long he had watched his parents flying about him with his brothers and sisters, perfecting them in the art of flighting, teaching them how to skim the waves and how to dive for the fish. आता गेले 24 तास झाले त्याच्या भोवती कुणी आलेलं नव्हतं. पण त्याच्या आधी, बिफोर दॅट, आई वडील, त्याचे 2 भाऊ आणि बहीण यांना काय शिकवत होते तर उंच कसं उडायचं, स्किम कसं करायचं. स्किम तुम्ही पाहिलं, एक पाण्याचा एक थर असतो, जो सरफेस असतो, त्या सरफेसवरती पक्षी असा टच करून जातो असा, किंवा असं लांबपर्यंत जातो, मग असं परत उडतो. दिस इज कॉल्ड स्किमिंग. याला काय म्हणतात, स्किम करायचं, थोडक्यात पाण्याला टच करून चालले. आणि समजा एखादा मासा दिसला तर त्या मासा कसा धरायचा याचे एक ट्रेनिंग, याचे एक परफेक्ट ट्रेनिंग ते त्याला देण्याचा प्रयत्न करत होते. म्हणजे आदल्या दिवशी आई वडील आपल्या बाकी 2 पक्षी, जे नर होते आणि एक मादा, म्हणजे त्या तिघांना, आपल्या अपत्यांना ते पक्षी, त्या तिघांना मासा कसा पकडायचा ते शिकवत होते, डाईव्ह कशी मारायची ते शिकवत होते, स्किमिंग कसं करायचं ते शिकवत होते. He had in fact seen his older brother catch his first herring and devour it. आता त्यांनी त्याच्या एका भावाला, मोठ्या भावाला, एक मासा पकडताना बघितलं सुद्धा. अतिशय सुंदर मासा त्यांनी पकडला, एकदम सॉफ्ट मासा, आणि त्यांनी तो खाल्ला सुद्धा. डेव्योर करणे, डेव्योर करणे म्हणजे थोडक्यात डेव्योर करणे म्हणजे शुद्ध मराठीमध्ये हावराटासारखं पटापटा पटापटा खाणे. स्टँडिंग ऑन अ रॉक, कुठे खात होता तो, एका खडकावरती बसला, मासा धरून आणला, खडकावरती बसला, मस्तपैकी त्याने त्या माशावरती ताव मारला. While his parents circled around raising a proud cackle. म्हणे की त्यावेळेला जेव्हा त्याने तो पहिला मासा पकडला, त्यांनी तो खाल्ला, आई वडील काय करत होते तर त्याच्या भोवती फिरून आनंद लुटत होते, त्याला चीरअप करत होते. मस्त, उत्तम कार्य, छान केलं बाळा, व्यवस्थित, असंच पुढे जायचं, असंच करायचं, हेच करायचं, असं त्याला सगळं ते चीरअप करत होते. And all the morning the whole family had walked about on the big plateau midway down and opposite cliff, taunting him for his cowardice. आता काय म्हणले बघा इथं, and all the morning the whole family, संपूर्ण फॅमिली, कोण कोण, त्याचे भाऊ, बहीण, आई वडील, walked about on a big plateau midway down the opposite, म्हणजे समोरच्या बाजूला, cliff, taunting him for his cowardice. आणि ते काय करत होते, याच्याकडे तोंड करून याला याच्या भित्रटपणासाठी, कोवार्डिस एक शब्द छान आहे बघा तिथं, कोवार्डिस शब्द आहे. कोवार्डिस म्हणजे भित्रेपणा, म्हणजे त्याच्या भित्रेपणासाठी, त्याच्या त्या भयभीत स्वभावासाठी त्याला काय करत होते, ते टॉन्ट करत होते. टॉन्टिंग शब्द आपल्याला माहिती आहे, टॉन्टिंग शब्द आपल्या ठिकाणी नवीन नाहीये, आपण क्लासमध्ये, वर्गात सुद्धा मारतो, शाळेत सुद्धा मारतो, एकमेकांमध्ये घरात बसलेला असताना सुद्धा आपण एकमेकांना, भावाला, बहिणीला, आई वडिलांना, कोणालाही टॉन्ट करत असतो, आई वडील आपल्याला करत असतात. टॉन्टिंग हा प्रकार आपल्याला माहिती आहे. टॉन्ट करणे म्हणजे थोडक्यात आपल्या भाषेत टोमणे मारणे किंवा थोडक्यात चिडवणे. हिम फॉर हिज कोवार्डिस, कोवार्डिस म्हणजे भित्रेपणा, मी आताच सांगितलं तुम्हाला. The sun was now ascending the sky. Ascending
चढताना, डिसेंडिंग उतरताना. म्हणजे द सन वॉज असेंडिंग, सूर्य वरती 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 येत होता. द स्काय ब्लेझिंग ऑन हिज लेज दॅट फेस द साऊथ. आता उत्तरेकडे, सॉरी साऊथ म्हणजे दक्षिण, दक्षिणेकडे तोंड करून ते काय करत होते, त्याला चिडवत होते. He felt the heat because he had not eaten since previous nightfall. Previous म्हणजे गेलेलं, म्हणजे की त्यांनी कालपासून काहीच खाल्लेलं नव्हतं आणि त्यांनी कालपासून काहीही खाल्लेलं नसल्यामुळे आता मात्र त्याला चक्कर आल्यासारखं किंवा उष्णता या सगळ्या गोष्टींचा त्याला त्रास होऊ लागला. त्याला कुठेतरी असं वाटू लागलं की मला चक्कर येते, मला त्रास होतोय, मी परेशान आहे, असं त्याला जाणवायला लागलं. He stepped slowly out to the brink of the ledge, and standing on the leg and the leg hidden and other leg hidden under his wings, he closed one eye then the other. आता मात्र त्यांनी पोज घेतली की आता मात्र मी उडणार, आता मात्र मी जाणार. त्यांनी प्रयत्न केला. इथे एक शब्द आहे बघा, हिडन. हिडन म्हणजे लपलेला, छुपलेला, जो दिसत नाही असा, त्याला म्हणतात हिडन. अंडर हिज विंग्स, त्याच्या पंखाखाली ते लपलेले होते. ही क्लोज्ड वन आय, एक डोळा बंद केला. देन द अदर, दुसरा बंद केला. आता तो दोन्ही डोळे बंद केले. अँड प्रिटेंडेड, प्रिटेंड करणे म्हणजे दर्शवणे, भासवणे, दाखवणे. टू बी फॉलिंग असलीप, म्हणजे आपल्या घरच्यांना आधी आपल्याला असं वाटलं की तो उडण्याचा प्रयत्न करतोय, पण तो आपल्या आई वडिलांना असं दाखवत होता जणू काय त्याला चक्कर यायला लागली, तो बेशुद्ध पडलाय असं दाखवायचा प्रयत्न करत होता. प्रिटेंडेड, प्रिटेंड करणे म्हणजे दाखवणे. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ इट, म्हणजे त्यांनी घरच्यांना हे दाखवण्याचा प्रयत्न केला की मी बेशुद्ध पडलोय, मला चक्कर आलीये किंवा मला त्रास होतोय, हे सगळं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे थोडक्यात आपल्या भाषेमध्ये इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या त्या इमोशनल ब्लॅकमेलिंगचा आई वडिलांवरती, भावांवरती, बहिणीवरती कुठलाही परिणाम झाला नाही. He saw his two brothers and his sister lying on the plateau, dozing with their heads sunk into their necks. His father was preening the feathers on his white back. Only his mother was looking at him. म्हणतात की त्याचे भाऊ आणि बहीण लाईन ऑन द प्लॅटो मस्तपैकी पडलेले होते. त्याच्यानंतर ते वडील जे होते ते मात्र आपलं चोच वगैरे असे घासत होते, पंख वगैरे स्वच्छ करत होते. त्यांचं आपलं काहीतरी आपलं तेही नाटक करतोय, हा नाटक करतोय, तेही असं काहीतरी दर्शवत होते की आम्ही पण काहीतरी काम करतोय, आम्ही तुझ्याकडे लक्ष देत नाही. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम, त्याच्याकडे फक्त आईचं लक्ष होतं. शेवटी आई येते, आईचं लक्ष होतं. आई लक्ष देणार, बाळांनी काही खाल्लेलं नाही, तिला माय आहे. यापूर्वीच्या प्रत्येक धड्यामध्ये हा संदर्भ आलेला आहे. पहिल्या कवितेत सुद्धा आला, दुसऱ्या कवितेत सुद्धा, दुसऱ्या धड्यात सुद्धा आला. आई आहे शेवटी ती, तिला काळजी वाटत होती की माझ्या बाळांनी काही खाल्लेलं नाही, आणि म्हणून ती त्याच्याकडे बघत होती की याचं काय चाललंय नक्की, हा काय करतोय ते ती पाहत होती. Only his mother was looking at him. She was standing on a little hump on the plateau, her white breast thrust forward. ती पुढे आली. Now and again she tore at a piece of fish that lay at her feet and then scraped each side of her beak on the rock. म्हणजे तिने सुद्धा काय केलं, फिश वगैरे आणलेलं होतं, मस्त ते स्वच्छ करणे, ते मस्त ते सोलणे मिळणे, ते आपलं मस्त खाण्याची तयारी तिची सुद्धा चालली होती. बीक ऑन द रॉक, द साइट ऑफ द फूड मॅडन्ड हिम. आता मात्र खायचं ते दृश्य जे होतं त्याच्यामुळे हा फार वेडा दिसत होता. ह्याला आता सुधरत नव्हतं की नक्की मी काय करू. मासा आहे समोर, सगळे खातायत, माझ्या
आई वडील भाऊ बहीण सगळे खाते, तर मी नुसता येड्यासारखा बसलो इथं. त्याला काही कळत नव्हतं, कालपासनं काय खाल्लेलं नाही, फार वेडा झालेला आहे. हाऊ ही लव्ह टू टिअर फूड दॅट वे. आणि तो आई ज्या पद्धतीने ते सगळं काढत होती, त्याला ती पद्धत आवडायची, त्याला ती मेथड आवडत होती, त्याला ते खाणं आवडत होतं. स्क्रेपिंग इज बिल्ट नाव अँड अगेन टू वेट इट. आता सारखं 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 ते नाही का चूज घासणे करणे ते करणे, मस्तपैकी खाण्याची विधी त्यांची चालू होती. ते पण मुद्दाम याला चिडवत होते. म्हणजे त्यांचा खाण्याचा प्रकार चालू होता, पण खाता खाता त्यांचं अजून एक काय चालू होतं, याच्या मनामध्ये इच्छा जागृत करणे आणि याला स्वावलंबी बनवणे ही त्यांची इच्छा होती. याला त्रास देणे, याला उपाशी मारणे अशी कुठलीही इच्छा त्यांच्यापैकी कोणाची नव्हती. प्रत्येकाची एकच इच्छा होती की त्या पक्षाने स्वतःच्या जीवावरती करावं, त्यांनी स्वावलंबी बनावं ही त्यांची इच्छा होती. आता पक्ष्यांचा आवाज तो गा गा गा, म्हणजे त्यांनी ते काहीतरी ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. म्हणजे गा 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 करून आईला म्हणला, आई अगं काहीतरी खायला दे. काय तू आई आहे का काय, काहीतरी दे खायला मला, मी उपाशी राहायला लागलो इथं. गाव कॉल ओ शी स्क्रीम्ड बॅक डायव्हर्सली. आता हा इथून ओरडला, आई तिथून ओरडली. म्हणले खायचं असेल तर ये इकडं, आम्ही नाही येत तिथे घेऊन. आम्हाला काय म्हटलंय, तुला खायचं असेल तर तू इकडे ये आणि आमच्या बरोबर खा, किंवा तू स्वतः सुद्धा उड, तू स्वतः सुद्धा जा, तू तुझं मासा धरून आण, आम्हाला काय प्रॉब्लेम आहे, आम्ही देणार नाही. डेन्सिवली बट इट केप्ट लँड प्लेंटिवली. तो मात्र अतिशय दुःखाने, अतिशय असे विनवण्याचा होता, आहे दे आहे, दे मला काहीतरी खायला दे मला, हा विनवण्या करतोय. आई मात्र त्या विनवण्यांना आज जुमानत नाही. जी आई नेहमी अशी दयाळू असते किंवा नेहमी जी आपल्या बाळावरती दया करून खायला प्यायला देते, आज मात्र ती कुठल्याही दया रहम करण्याच्या मनस्थितीत किंवा परिस्थितीत नव्हती. आणि ती म्हणतो, तुला जर खायचं असेल तर ये इकडे. अँड आफ्टर अ मिनिट ऑर सो ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम. अटर करणे म्हणजे थोडक्यात आवाज काढणे. अटर मटर या दोन्ही शब्द, अटर मटर रायमिंग वर्डचे म्हणून लगेच सांगितले मी तुम्हाला. अटर करणे म्हणजे असं शब्द उच्चारणे, पण हळू आवाजात, जास्त मोठ्याने नाही, त्याला म्हणतात अटरिंग. Uttered a joyful scream. His mother had picked up a piece of fish and was flying across to him with it. आता तिने काय केलं, मासा घेतला आणि तो मासा घेऊन त्याच्या जवळ गेली. त्याला दिला नाही, फक्त काय केलं, त्याच्या जवळनं गेली. ही लीन्ड आउट इगरली म्हणजे अतिशय उत्सुकपणे. लीन करणे म्हणजे असं पुढं जाणे. त्याला वाटलं देते आई देते म्हणण्यात तो लिनिंग केलं पुढं. लीन करणे म्हणजे असं पुढं वाकणे, पण आईनी मात्र काही दिलं नाही, आईने दिली कल्टी. टॅपिंग द रॉक विथ हिज फीट. टॅप करणे म्हणजे असं थोडक्यात पाय आपटणे. ट्राइंग टू गेट नियरर टू हर ॲज शी फ्ल्यू अक्रॉस. असा तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला, पण ती पण शानी होती. हा जसा जवळ यायला लागला ती लांब गेली उडून. बट वेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम शी हॉल्टेड. आता तो पक्षी इकडे, ती अशी उडत आली, जेव्हा ती अगदी त्याच्या समोर आली ती थांबली. But when she was just opposite to him, she halted. Halt करणे म्हणजे थांबणे. Her wings motionless.
मोशनलेस म्हणजे पंख तिने असं थांबवले, पुढे नाही गेली, पुढे गेली नाही, ती तिथंच थांबली. मोशनलेस, मोशन म्हणजे काय, गती, वेग. सायन्स मध्ये तुम्ही पाहता तो शब्द. द पीस ऑफ फिश in her beak, almost within the reach of his beak. He waited a moment in surprise, wondering why she did not come nearer. हा विचार करतोय काय, आई आता माझ्या जवळ येईल आणि मला तो वासा देईल. अजिबात नाही. त्यांनी सगळ्यांनी ठरवलेलंच होतं की याला स्वावलंबी बनवायचं. तिथपर्यंत आली, थांबली, जवळ आली, लांबली, जवळ आली, लांबली, पण त्याला आणून मात्र दिलं नाही. हा विचार करतोय, वंडर. आता या ठिकाणी वंडर या शब्दाचा अर्थ काय होतो, विचार करणे, वंडरिंग. हा असं विचार करतोय की आई जवळ का येईना, मला देत का नाहीये. कम नियरर अँड देन मॅडन्ड बाय हंगर ही डाइव्ड ॲट द फिश. आणि आता मात्र एकदम तो भुकेने तडफडत होता आणि मग मात्र त्या तडफडण्यामुळे यांनी काय केलं, त्या माशाच्या जवळ तो गेला. विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल आउटवर्ड अँड डाऊनवर्ड इनटू स्पेस. भयानक मोठा आवाज आल्यासारखं त्याला जाणवलं. स्क्रीम, स्क्रीम म्हणजे ओरडणे. आउटवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स इनटू स्पेस. देन अ मॉन्स्ट्रोस टेरर सीज्ड हिम अँड हिज हार्ट स्टूड स्टिल. आणि तो मात्र आता एकदम असा घाबरला, असा, आणि घाबरून तो तिथं पुढे गेला. मॉन्स्ट्रस म्हणजे अगदी असं भयानक, शॉकिंग. सीज म्हणजे या ठिकाणी जाणवणे. ऍक्च्युली सीजचा अर्थ होतो पकडणे, पण या ठिकाणी सीजचा अर्थ होतो जाणवणे. अँड हिज हार्ट स्टूड स्टिल, ही कुड हिअर नथिंग. त्याला बाकी काहीही ऐकू येत नव्हतं. बट इट ओनली लास्टेड अ मिनिट. पण ही जी काय भावना होती, ह्या ज्या काही गोष्टी होत्या, ही फक्त किती वेळ होत्या, फक्त एका क्षणार्धासाठी, थोड्या वेळासाठी होते. लास्टेड अ मिनिट, द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग्स स्प्रेड आउटवर्ड्स. आणि दुसऱ्या मिनिटाला त्याला असं जाणवलं की त्याचे पंख असं लांब असे मस्तपैकी विस्तृत झालेले आहेत, असे पसरलेले आहेत, आणि तो उडतोय. द विंड रश्ड अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फिदर्स. Then under his stomach and against his wings he could feel the tips of his wings cutting through the air. आणि आता मात्र त्याच्या भावना होत्या सगळ्या हवेला असं चिरत पुढे जाणे, त्या हवेचा स्पर्श त्याच्या सगळ्या सर्वांगाला स्पर्श होत होतं. त्याला त्या भावना फार आवडत होत्या आणि तो त्याचा आनंद आता घेत होता. He was not falling headlong now. आता मात्र तो खाली पडत नव्हता. ही वॉज सोरिंग. सोर करणे म्हणजे उंच भराऱ्या घेणे. सोर करणे म्हणजे उंच भराऱ्या घेणे. ग्रॅज्युअली डाऊनवर्ड अँड आउटवर्ड म्हणजे लांब लांब चाललेला होता, खाली वर, खाली वर, मस्तपैकी उंच भराऱ्या घेत होता. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. आता मात्र त्याला कुठलीही भीती वाटत नव्हती. आता त्याच्या मनामधली जी भीती होती, ती भीती पूर्णपणे काही झालेली होती, संपलेली होती. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. ही जस्ट फेल्ट अ बिट डिझी. डिझी म्हणजे थोडक्यात असं मळमळल्यासारखं होणे, चक्कर आल्यासारखं होणे. कालपासून काही खाल्लेलं नाहीये ना, त्याने उपाशी येतो, म्हणून त्याला ती चक्कर आल्यासारखी वाटत होती. डिझी म्हणजे चक्कर येणे, मळमळणे. Then he flapped his wings once and he soared upwards. आणि परत मात्र तो वरती गेला. गा 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 गा. Call call. His mother swooped past him. आता तो परत आईला म्हणाला, काय म्हणला, मला जेवायला दे, मला जेवायला दे. आणि परत त्याची आई त्याला काय म्हणली, ये देते, ये. His mother swooped past him, her wings making a loud noise. आईचे पंख मात्र फार आवाज करत होते. He answered her with another scream. हा सुद्धा ओरडला. Then his father flew over him screaming. आता हा इथं उडत होता, वडील त्याच्यावरती, आणि ते सुद्धा ओरडत ओरडत उडत होते. Then his father flew over him screaming. He saw his two brothers and his sister flying around him.
आणि आता मात्र तो जेव्हा उडत होता तर सर्वत्र खाली वरती आजूबाजू सगळीकडे त्याचे कुटुंब, त्याचे आई वडील भाऊ बहीण सगळे त्याच्याबरोबर उंच भरारे घेत होते. अराउंड हिम कर्वेटिंग अँड बँकिंग अँड सोरिंग अँड डायरिंग. आता कर्वेट करणे म्हणजे काय करणे, खालीवर असं म्हणजे नाही का, असं थोडक्यात आपल्या शुद्ध भाषेत सांगतो स्टंट करत होते आता हा व्यक्ती. बँकिंग अँड सोरिंग अँड डायरिंग. बँकिंग करणे म्हणजे काय करणे, एकच पंख फडफडायचा, मग अशी डाई मारायची, मग हा असं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ऍक्शन, वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट त्यांचे आता मस्तपैकी तिथं चालू होते. Then he completely forgot that he had not always been able to fly. म्हणजे त्याला नंतर या गोष्टीची जाणीव झाली, त्याला ही गोष्ट जाणवली की आपण उडत नव्हतो म्हणजे आपल्याला उडता येत नाही असं नाही, किंवा आपल्या पंखात ती ताकद नाही असं नाहीये. आपण उडू शकतो, आपण उंच भरारे घेऊ शकतो हे त्याला जाणवलं. And commended himself to dive and soar and curve, shrieking shrilly. म्हणे की आता मात्र तो सुद्धा डाईव्ह मारत होता, हे करत होता, ते करत होता, तोही स्टंट करायला लागला, वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढत, वेगवेगळ्या प्रकारचा गोंधळ करत, वेगवेगळ्या प्रकारे आरडाओरडा करत तो सुद्धा काय करू लागला, आता हवेमध्ये उडू लागला. थोडक्यात त्याची आई वडील भाऊ बहीण यांनी जे काही प्लॅन केलेलं होतं ते यशस्वी झालं. भूक जी होती त्या भुकेमुळं त्याला जावं लागलं. त्याला जर भूक लागली नसती, त्याला जर आयतं सगळं मिळालं असतं, त्याला जर त्याच्या आई वडिलांनी त्याला खायला देत राहिले असते तर यांनी कधीही उडण्याचा प्रयत्न केला नसता, त्याला गरजच भासली नसती. तो म्हणला असता मिळते आई धनगायला मोकार जायचं, कशाला धोका घ्यायचा, कशाला उगाच कष्ट घ्यायचे, मिळते आई तर कशाला जायचं. म्हणून आयतं मिळणं हा चुकीचा प्रकार आहे. आणि म्हणून ते उंच भरारे घेत होते आणि उंच भरारे घेऊन त्याला शिकवत होते की तुला सुद्धा असं करायचंय, आम्ही तुला खायला देणार नाही, तुला जर जेवायचं असेल, तुला जर जगायचं असेल, तुला जर स्वावलंबी बनायचं असेल तर हे सगळं तुला केलं पाहिजे, आम्ही तुझ्यासाठी करू शकणार नाही, हे त्याच्या घरचे त्याला सारखं भासवत होते. He was near the sea now. तो आता समुद्राच्या जवळ होता. Flying straight over it, facing straight out over the ocean. आता मात्र तो सरळ उडत होता, मस्त फेसिंग स्ट्रेट ओव्हर द ओशन, समुद्राकडे तोंड करून हे करून ते करून. आता मात्र त्याला कुठल्याही प्रकारची भीती राहिलेली नव्हती, तो आता मस्तपैकी उडत होता. He saw a vast green sea beneath him. आता त्याला खाली मस्तपैकी समुद्र दिसत होता. बाहेर गेला की त्याला मस्त हिरवगार सगळं व्यवस्थित दिसत होतं. With little ridges moving over it and he turned his beak sideways and cawed amusedly. Amused हा शब्द म्हणजे आनंद, मनोरंजन, आनंदच म्हणूया त्याला आपण. म्हणजे त्याचा जो आनंद झालेला होता त्या आनंदात त्याचा आता ओरडणं, त्याचं ते सगळं पुकारणं, त्याचा इकडे धावपळ करणं, हे सगळं व्यवस्थित चालू होतं. His parents and his brothers and his sister had landed on the green flooring ahead of him. They were beckoning to him. Beckon करणे, खुणवणे. एखाद्याला खुणवून जवळ बोलवणे जी प्रक्रिया असते त्याला आपण बेकॉनिंग म्हणतो. बेकॉन करणे म्हणजे एखाद्याला खुणवून बोलवणे. आपले एखादा मित्र, आपली एखादी मैत्रीण लांब उभी असते, आपण त्याला खुणवतो, बोलवतो जवळ, त्याला बेकॉन करणे म्हणतो. Beckoning to him, calling shrilly, he dropped his legs to stand on the green sea. His legs sank into it. It seemed with fright and attempted to rise again, flapping his wings. तो तिथं आला, त्याचे पाय असे गुंतल्यासारखे झाले, त्याला परत आश्चर्य वाटलं, त्यांनी परत उडला. म्हणजे थोडक्यात जीवनातले वेगवेगळे धोके सुद्धा पत्करायला आता तो शिकू लागलेला होता. He screamed with fright and attempted to rise again, flapping his wings. आता परत तिथं अटेम्प्ट शब्दाला बघा, आधी आला होता प्रयत्न करणे.
टू राईज अगेन. राईज अगेन म्हणजे पुन्हा उडणे. फ्लॅपिंग हिज विंग्स बट ही वॉज टायर्ड अँड वीक. आता मात्र तो पूर्णपणे दमलेला होता. आता मात्र तो पूर्णपणे अशक्त झालेला होता. का? आतापर्यंत त्याला खायला पुढे मिळालंय. त्यांनी खाल्लं पुढे आतापर्यंत. आतापर्यंत त्याला खायला मिळालेलं नाही. त्यांनी काही खाल्लेलं नाही. टायर्ड अँड वीक. टायर्ड म्हणजे दमलेला, वीक म्हणजे अशक्त. विथ हंगर. कशामुळे? उपासमारीमुळे, भुकेमुळे. अँड ही कुड नॉट राईज. एक्झॉस्टेड. एक्झॉस्टेडचा अर्थ सुद्धा होतो दमलेला, वैतागलेला. वरती जातो टायर्ड अँड वीक शब्द गेलाय ना, त्या दोघांचं मिश्रण म्हणजे एक्झॉस्टेड. एक्झॉस्टेड बाय द स्ट्रेंज एक्सरसाइज. आता त्यांनी आज हा प्रयत्न पहिल्यांदाच केलेला होता ना. म्हणजे ही जी एक विचित्र, एक विलक्षण जी एक्सरसाइज त्यांनी केलेली होती, एक विलक्षण जे त्यांनी काम आज केलेलं होतं. His feet sank into green sea and then his belly touched it. Belly. Belly म्हणजे थोडक्यात आपली जी बेंडी असते त्याला आपण काय म्हणतो? बेली म्हणतो. And he sank no further. He was floating on it. फ्लोट करणे, तरंगणे. फ्लोटचा अर्थ काय होतो? तरंगणे. स्विमिंगला जातो आपण, फ्लोटर घेऊन जातो. ज्यांना स्विमिंग येत नाही ते काय घेऊन जातात? फ्लोटर घेऊन जातात. फ्लोटर म्हणजे काय? तर ते काही लोक ट्यूब बांधतात. ते टायरची ट्यूब असते ना, ते बांधतात. काही लोक थर्मोकॉल बांधतात. कारण हे असे जे गोष्टी आहेत की ज्या पाण्यामध्ये बुडत नाहीत आणि त्याला जर धरून ठेवलं तर आपण सुद्धा बुडणार नाही. फ्लोट. आणि त्याला म्हणून म्हणतात फ्लोटर, म्हणजे फ्लोट करणारा फ्लोटर. He was floating on it and around him his family was screaming. त्याचे कुटुंबीय मात्र आनंद लुटत होते. प्रेझिंग. प्रेज करणे, स्तुती करणे. प्रेजचा अर्थ काय होतो? स्तुती करणे. Him and their beaks were offering him scraps of dogfish. आणि ते सगळे मात्र त्याला आता खायला द्यायला तयार होते. त्यांच्या तोंडामध्ये डॉगफिश होतं आणि ते त्याला आता ते डॉगफिश द्यायचा प्रयत्न करत होते की घे, खा तू आता. म्हणजे एवढा वेळ तो मागत होता तरी त्याला कोणी काही देत नव्हतं. आता मात्र प्रत्येक जण त्याला द्यायला तयार होतो. ऑफरिंग. ऑफर करणे, देव करणे. एखाद्याला आपण म्हणतो आय ऑफर यू, म्हणजे ऑफर करणे म्हणजे देव करणे एखादी गोष्ट. हिम स्क्रॅप्स ऑफ डॉग फिश. स्क्रॅप म्हणजे थोडक्यात तुकडे. ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. आणि या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये पहिल्यांदा त्यांनी काय केलेलं होतं? उंच भराऱ्या घेतलेल्या होत्या. आज पहिल्यांदा तो हवेत उंच उडलेला होता. त्यांनी ते प्रयत्न केलेले होते. आणि या सगळ्या गोष्टीवरनं, ही फर्स्ट फ्लाईट या गोष्टीवरनं आपल्याला लक्षात येतं की जीवनामध्ये जर एखादी गोष्ट आपण करायची ठरवली तर आपण ती करू शकतो. आपण त्या गोष्टीवरती यश मिळवू शकतो. पण त्याच्यासाठी आपल्याला स्वतःवरती आत्मविश्वास असणे, स्वावलंबी असणे, आपल्याला त्या गोष्टीचं महत्त्व जाणवणे, या सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात. आपल्याला ज्या गोष्टीचं महत्त्व कळत नाही त्या गोष्टीसाठी आपण कधीही काही करणार नाही. आपल्याला ज्या गोष्टीचं महत्त्व जाणवतो त्या गोष्टीसाठी आपण आपल्या जीवनाचा आटापिटा करतो. आपण आपल्या जीव धोक्यात टाकू शकतो किंवा आपण आपल्या प्राणपणाला लावून आपण आपलं सर्वस्व अर्पण करून आपण त्या गोष्टी करतो. म्हणून आपल्या जीवनातली एखादी गोष्ट यशस्वी करण्यासाठी प्रत्येक माणसाने आपल्या लाईफमध्ये काही मिळवण्यासाठी धोके पत्करणे, आत्मविश्वास ठेवणे, मेहनत करणे, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि परत एकदा मी तुम्हाला मागच्या 2 कवितेमध्ये रेफर दिलेलं सांगतो की आई वडिलांचा उद्दिष्ट त्याला स्वावलंबी बनवणे होतं. त्याला उपाशी मारणे हा त्याच्या आई वडिलांचा उद्दिष्ट नव्हतं आणि कधीच नसणार आहे. आणि म्हणून त्याच्या आई वडिलांच्या, भावांच्या, बहिणीच्या प्रयत्नांमुळे त्यांनी त्याला मदत न केल्यामुळे तो स्वावलंबी बनला आणि म्हणून तो पुढे जाऊ शकला. जर त्यांनी त्याला मदत केली असती, जर त्यांनी त्याला त्या दिवशी जेवायला दिलं असतं तर तो त्याच्या आयुष्यामध्ये कधीही उंच भरारे घेऊ शकला नसता. तो नेहमी एक अवलंबित असा पक्षी आपल्या आई वडिलांसाठी राहिला असता. धन्यवाद मित्रांनो. या धड्यातले जे काय अवघड शब्द मी सांगितले
किंवा व्होकॅब्युलरीमध्ये आहेत ते वहीमध्ये व्यवस्थित लिहून काढा. अतिशय सुंदर धडा आहे. फार चांगले चांगले शब्द आहेत. हे सगळे शब्द आपल्याला लेटर रायटिंग, निबंध, स्टोरी रायटिंग, डायलॉग रायटिंग याच्यामध्ये लिहायला फार उपयोगी ठरतील. कारण शब्दांची रचना, शब्दांचं चयन खूप सुंदर पद्धतीने या धड्यामध्ये केलेलं आहे. तर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना मी अशी रिक्वेस्ट करेन की हे सगळे शब्द तुम्ही व्यवस्थित पद्धतीने तुमच्या वहीमध्ये लिहून काढा, जेणेकरून ते आपल्याकडे व्यवस्थित पद्धतीने राहतील. काही शब्द मी विशेष करून सांगितले होते धडा शिकवताना. व्हिडिओ पॉज करा आणि व्यवस्थित ते शब्द लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला ते शब्द तुमच्या आठवणीत राहतील आणि तुम्ही ते विसरणार नाही. धन्यवाद.